ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर पद्मश्री कुंभार म्हणून आहेत, त्यांनी राऊतवाडीमधून, तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर पद्मश्री ताई म्हणतात, मी ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी विमा एजंट म्हणून काम करत होते आणि मला जावं लागायचं लोकांच्या घरी वगैरे असं। मग मला असं वाटलं की ही लोकं करण्यासाठी तयार आहेत वगैरे, तर मी जरा जास्त फोर्सफुली हे करून लोकांना तयार करायची वगैरे। आणि असं काम करत असताना एकदा म्हणतात की माझी एक मैत्रीण होती, तर तिनं मला सांगितलेलं होतं की आमच्या इथं भगिनी आहेत, म्हणजे भजनी मंडळाच्या भगिनी आहेत, तर त्यांना भेट, जर तुला बघ त्यातून काही त्यांच्यातली कोण हे होणार असेल, तयार होणार असेल तर बघ म्हणून असं मला त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्यावेळी म्हणतात मी म्हणजे फायनान्शियली थोडं जरी म्हणजे व्यवस्थित असलं तरी सगळ्या गोष्टीच व्यवस्थित असतात असं नाही। फायनान्शियली चांगली कंडिशन होती आमच्या घरची त्यावेळी, त्याच्या आधी थोडी बिघडलेली होती, पण ते व्यवस्थित झालेलं होतं नंतर। पण मानसिकरित्या जे आपण सुख म्हणतोय ते जवळजवळ म्हणतात लग्न झाल्यावर मला म्हणजे 9-10 वर्ष तरी मिळालेलं नव्हतं, किमान 9 वर्ष तरी पकडा म्हणतात की ते सुख मला मिळालेलं नव्हतं। मानसिक असं कुठलंही सुख मिळत नव्हतं। म्हणजे आज काहीतरी थोडंसं बरं वाटतंय किंवा आज काहीतरी चांगलं आयुष्यात घडतंय आत्ता, असं म्हणेपर्यंत तासाभरात काहीतरी असं व्हायचं की आपल्यासारखं दुर्दैवी आपणच असं म्हटलं पाहिजे, अशा घटना घडायच्या म्हणतात। मला आठवत नाही की लग्न झाल्यापासून मी असं कुठं समाधानानं कुठं गेले कुठल्या कार्यक्रमात, आणि खूप चांगल्या रीतीनं मी परत आले, खूप आनंदात परत आले, किंवा कुठला कार्यक्रम एन्जॉय केला आहे, किंवा कुणाच्या घरी बारसं किंवा लग्न मुंज काहीही असू दे की मी त्यांच्या घरी गेले आणि तिथं छान माझं सगळं पार पडले आणि मी हसत हसत घरी आले, किंवा घरीसुद्धा सणवार खूप छान गेलेत। घरी तर विषयच नव्हता म्हणतात, का तर घरचे लोकच असे होते की ते सुखासमाधानानं खाऊ देणारे नव्हते। तर अशा पद्धतीचं असल्यामुळं, आणि बाहेर गेले तरी पण माझ्या वाट्याला असंच काय येतंय असं फार मला प्रश्न पडायचा। म्हणजे असं रिलेटिव्समध्येच असं नाही, बाहेर कुणाच्यात म्हणजे जे अनोळखी आहेत, म्हणजे रिलेशनमध्ये नाही आहेत, आपल्या रिलेटिव्समध्ये जे मोडत नाही आहेत, ओळखीचे वगैरे म्हणून आपण म्हणतोय, त्यांच्या इकडं गेलं तरीसुद्धा मला तसंच मी येताना काहीतरी प्रॉब्लेम आहेच। तर मला आश्चर्य वाटायचं की का माझ्यासोबत हे असं घडतंय, आणि बरेच वर्ष माझ्यासोबत। त्यामुळं मला नंतर असं म्हणजे आपण म्हणतो ना त्या गोष्टींचा फोबिया होतं, भीती बसत्या, तर तशा प्रकारचं मला व्हायला लागलं म्हणतात। आणि मला कुठल्या कार्यक्रमांना जावंसं वाटायचं नाही। बरं ते आपलं काम भलं आणि आपण भलं, जाऊ दे आपण। आणि मी विमा एजंट असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या माझ्यासोबत ओळखी होत्या म्हणतात, बरीच लोक माझ्याशी कनेक्ट होती, आणि त्यामुळं मग कुठल्याही कार्यक्रमांना ते मी मुद्दाम जायची आवर्जून, का तर लोकांच्या भेटीगाठी होतात अशा कार्यक्रमांमध्ये म्हणून। तर त्या म्हणतात, पण नंतर वाटायला लागलं नको, अरे कार्यक्रम किंवा कुठलेही सणवार, सुखाचे क्षण आपण जे म्हणतोय, जे आपण म्हणतोय की अशा कार्यक्रमांना गेल्यावर एक खूप चांगले आपल्याला मनातले गोष्टी बाहेर जातात, काहीतरी टेन्शन बाहेर जातात, 4 लोकात आपण मिसळलं, पण उलटं व्हायचं म्हणतात। आणि ज्याला माझी मैत्रीण एकदा म्हटली की भजनी मंडळाच्या बायका आहेत आमच्या इथं, तर म्हणजे तिच्या घराच्या शेजारी जे फ्लॅट होतं, तर त्यांच्या घरात रोज भजन चालायचं आणि तिथं बायका यायच्या, तर त्यांच्याशी माझ्या मैत्रिणीची तोंडओळख झालेली होती म्हणतात। आणि त्या काय म्हणायच्या, येत जावा की भजनाला, म्हणजे त्यांच्या घरातच त्यांनी भजन करायच्या। तर त्या काकू तर पद्मश्रीताई म्हणतात की मग माझी मैत्रीण मला बोलली की तिथं बऱ्याचशाच बायका येतात, जवळजवळ नाही म्हटलं तरी 10-12 अशा बायका येतात भजनासाठी त्यांच्या घरामध्ये। आणि त्या काकू पण स्वभावानं चांगल्या आहेत, बऱ्याच वेळेला माझ्याशी बोलल्या, छान बोलतात। आणि तू बघ सुट्टी दिवशी वगैरे का नाही माझ्याकडं ये आणि मग आपण बोलू त्यांच्याशी।
जर तुला काहीतरी फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणलं, का तर खूपशा बायका येतात. तर मी गेले म्हणतात. एकदा रविवार होता आणि मी गेले म्हणतात आणि गेल्यानंतर त्यांचं भजन वगैरे चालू होतं. मग ते सुटल्यानंतर माझी मैत्रीण असंच निमित्त काढून गेली आणि म्हटली, "काकू थोडंसं या की तुम्ही सगळेजणच या की म्हटली घरी." आणि मग माझ्या मैत्रिणीनं त्यांचं होऊपर्यंत सरबत वगैरे करून ठेवलेला आणि मग म्हटली, "बाकी काही नाही, ही विमा एजंट आहे वगैरे." मग ती मी सांगितलं म्हणल्या सगळ्या गोष्टी वगैरे. तर त्यांनी अचानक म्हणजे आपण म्हणतोय ना, की अट ठेवणं, तशी अट ठेवली त्यांनी. तर आमच्यापैकी म्हणजे अचानक एक जण बोलली त्यांच्यातली म्हणल्या त्या, की आमच्यापैकी 4-5 जणी तरी तयार होतील. पण तुम्ही एक 4-5 भगिनी तयार करणार का भजनासाठी? आमची अट आहे, आमच्या आईंच्या भजनाला आलं पाहिजे ना. तुम्हाला जसं काहीतरी फायदा वाटतो ह्या गोष्टीतून, म्हणजे तुमचं काहीतरी पैशांचा फायदा असेल. पण तुम्हाला 2 गोष्टींचा फायदा होईल. जर तुम्ही भगिनी आणल्या आमच्या इथं, आम्हाला भगिनी पाहिजेत आता, आम्हाला वाढवायचं आहे हे हे इथं. आणि त्या म्हटल्या, "जर तुम्ही भगिनी आम्हाला 4-5 जोडून दिल्या, की ज्या नेमानं येतील, तर आम्ही 4-5 जणी नक्कीच हे करू." तर मी म्हटलं, "ह्यांना काय पैसे वगैरे मिळतात का ह्यातून?" तर मी म्हटलं, "तुम्हाला काय पैसे मिळतात का ह्यातून?" असं हसत-हसत बोलले म्हणलं मी. मला माहिती होतं म्हणजे असं खरं मला वाटलं. तर म्हणल्या, "पैसे पैसे आम्हाला आई देणार" म्हणल्या. "आम्ही म्हणजे भगिनी कोण देणार नाहीत किंवा आम्ही कुठल्या भगिनींना देणार नाही. आम्ही तुम्हाला पैसे देणार. तुम्हाला पैशाचा पण फायदा होईल आणि 2-4 भगिनी तुम्ही जर मार्गात आणल्या, तर आईंचा आशीर्वाद मिळेल, ती गोष्ट वेगळीच आणि ती खूप मोठी गोष्ट आहे." त्या हसत-हसत बोलत होत्या. त्यांनी काय असं म्हणजे खूप हे न बोलल्या नाहीत म्हणतात, की सिरियसली असं नाही बोलल्या. पण त्यांची इच्छा होती, की आम्ही दोघींनी का होईना यावं. मी ताईंना तर किती वेळा बोलते, त्या काकू ज्यांचा फ्लॅट होता, त्या बोलल्या, "मी किती वेळा ताईंना म्हणते, की येत जावा तुम्ही भजनाला, येत जावा तुम्ही." खरं कधी येत नाहीत. आठवड्यातला 1 दिवस यायचा हो, सुट्टीचा तुमचा दिवस असतोय ना, त्या दिवशी येत चला. तर माझ्या तोंडातून आपसूक गेलं, तुम्ही जर खरंच करणार असाल, मला म्हणजे मी सिरियसली बोलले म्हटलं त्यांना, "तुम्ही जर खरंच येणार असाल, तुम्ही खरंच जर करणार असेल पॉलिसी, तर मी नक्की येईन. हिचं मी सांगू शकत नाही, पण मी नक्की येईन आणि माझ्या ह्यानं जितका पण प्रयत्न करून भगिनी गोळा करता येतील, तेवढ्या मी करेन नक्की." असं म्हटल्यानंतर त्या हसल्या. "नाही हो, आम्ही मस्करीनं म्हणतोय. शेवटी येणारं आईंच्या इच्छेनं येते." असं त्या बोलल्या. तर मी म्हटलं, "नाही, पण मी येईन नक्कीच. तुम्ही जर केलं, तर मी नक्कीच येईन." म्हणजे मी माझा कुठेतरी फायदा बघत होते आणि त्यांनी म्हणतात बोलल्याप्रमाणे खरंच 4 भगिनींनी माझ्याकडून पॉलिसी हे केली म्हणतात आणि त्याच्यानंतर मी पुढच्या रविवारी खरंच भजनाला गेले म्हणतात. भजनाला गेले. मला त्यांनी पुस्तक वगैरे दिलं तिथं गेल्यानंतर. खूप छान आणि त्यांनी म्हणजे शिरा वगैरे बनवून ठेवलेला होता आधीच प्रसादाचा ते आणि घरातच सगळं त्यांच्या चालू होतं. आईंचा फोटो वगैरे बघितला. छान वाटलं म्हणलं. खूप छान हार वगैरे घातलेला होता त्यांनी. तर हे भजन वगैरे सुटल्यानंतर मी म्हटलं, "छान आहेत भजनं, खूप मस्त आहेत" म्हटलं. तर मी तसं बोलल्यानंतर एक भगिनी हसली आणि म्हटली, "त्या भजनाने इतक्याच आई गोड आहेत आणि आईंचा आशीर्वाद मिळाला ना, बाकी कुठल्या गोष्टींची गरज नाही लागत हो." असं बोलली म्हणतात. आणि मग मी हसले म्हणले, मला काय एवढं त्यांनी बोलले ते काय एवढं काय मी त्याच्यावर विचार पण नाही केला. पण नंतर त्या गोष्टीचा मला अर्थ कळायला लागला, की आईंचा आशीर्वाद मिळाल्यावर ना, बाकी कुठल्या गोष्टींची गरज खरंच लागत नाही. हे नंतर माझ्या लक्षात आलं म्हटल्या जवळ-जवळ 4 महिन्यानंतर. तर मी असंच भजनाला जायची. तर काकू मला अधूनमधून 1-2 महिने मी रेग्युलर गेल्यानंतर काकू मला अधूनमधून म्हणत होत्या, की पुस्तकं आहेत आणि तुम्हाला पाहिजे असतील तर वाचनासाठी पण माझ्याकडं पुस्तकं प्रकाशनं आईंची आहेत, घेऊन जावा. तर मी म्हणायची नको. म्हणजे मला इतकी असं मी आवड निर्माण झाली वगैरे असं काही नव्हतं. मी त्यांना शब्द दिला या खातर मी भजनाला जात होते म्हणल्या, की त्यांनी खरंच चौघींनी घेतलं माझ्याकडून आणि मला आशा होती बाकीच्या पण घेतील. तर
त्यांनी म्हणतायत तर त्यांच्या इच्छेपोटी जायला काय हरकत आहे, एक दिवस काढून 1.5 तास आपला इकडं तिकडं तर आपण घालवतोय, तर तिथं गेलं तर काय बिघडतंय असं मला वाटत होतं म्हणल्या. आणि भजनं पण छान वाटत होती. त्याच्यानंतर म्हणतात 3 महिने झाले, जसं आहे तसं चालू होतं आणि 3 महिने झाले आणि एकदा का नाही एक कार्यक्रम आलेला होता म्हणतात. म्हणजे माझी म्हणजे ज्यांची पॉलिसी केलेली होती त्या खूप ओळखीच्या झालेल्या होत्या. तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं म्हणल्या आणि या म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. तर जावं का नाही असं वाटायला लागलेलं होतं. का तर आईंच्या मार्गात आले त्याच्या आधी 1 वर्षभर मला खरंच कुठल्या कार्यक्रमांमध्ये जायला रस वाटत नव्हता. का तर घरात मला समाधान नव्हतं ते नव्हतं. बाहेर कुठं कार्यक्रमांमध्ये गेलं तरी मी समाधानी येत नव्हते. काय असेल म्हणजे कुणीतरी काहीतरी बोलायचं किंवा काहीतरी तर व्हायचं की ज्या गोष्टींनी मी असमाधानी व्हायचे, असं म्हणतात त्या. तर मी ज्यावेळेला एकदा भजनाला गेले तर ते लग्न रविवारी आलेलं होतं म्हणतात आणि मग मी म्हटलं पुढच्या रविवारी काकू मला यायला जमेल का नाही. भजन सुटल्यानंतर मी बसायचे 1-5 मिनटं वगैरे म्हणल्या. त्याच्यात पण काहीतरी हेतू असायचा की मला म्हणजे कुणी मला माझ्याकडून पॉलिसी घेईल का ह्याच्यासाठी मी थांबायचे म्हणलं. तर काकू मला बोलल्या की "अहो कशाला एवढी तुम्ही काळजी करताय, पुढच्या रविवारी एकादशी आहे आणि एकादशी असलं की संध्याकाळी 7 ते 8:30 आम्ही भजन घेतोय. तर तुम्ही आल्यापासून कधी रविवारी एकादशी आली नाही त्यामुळं तुम्हाला माहिती नाही. तर रविवारी तुम्ही 7 ते 8:30 आला तरी चालेल. का तर लग्नानं तुम्ही येणार म्हणताय तर 5-6 वाजेपर्यंत यालच. तर सेवा पण चुकणार नाही तुमची आणि तुमचं लग्न पण व्यवस्थित पार पडेल. आईंच्या कृपेनं लग्नाच्या तिथं तुम्हाला 4 पॉलिसी मिळवत, कोणतरी ओळखीचे भेटवत आईंच्या कृपेनं हो हो हे." तर मी हसले. तर काकू बोलल्या, "हां, मग तुम्ही कशासाठी जाणार? तुम्ही त्याच्यासाठीच जाणार की माणसांच्या ओळखी व्हाव्या, 4 पॉलिसी आपल्याला भेटाव्या." तर मी हसले आणि मग मी आईंच्या पाया पडले. त्यांनी हॉलमध्येच मोठा आईंचं आसन केलेलं होतं. खूप सुंदर रोज आरास, खूप सुंदर ते आसनावरती वस्त्र वगैरे, लोड वगैरे साईडला ठेवून खूप छान त्यांनी आईंचं करायच्या. तर मी आईंच्या पाया पडले आणि म्हटलं की खरंच आई आणि मी खूप वर्षभर झालं मी बघायला लागले, तुमच्या मार्गात आले. त्याच्या आधी वर्षापासून बघते मी, 1 वर्ष झालं. मला खूप त्रास होतो आहे कुठल्याही कार्यक्रमात गेल्यावर. घरी सुख नाही आहे ते नाही आहे, पण निदान मी बाहेर ज्या लोकांमध्ये वावरते तर मला खूप चांगल्या रीतीनं काम करायची इच्छा आहे आणि मला असं काहीतरी असं का होतं आहे, हे असं काही होऊ नये. खूप समाधानानं मी यावं कुठल्याही कार्यक्रमातून. भले मला एखादी पॉलिसी नाही मिळाली तरी चालेल किंवा एक ओळखी नाही झालं तरी चालेल, पण समाधानानं मी यावं. तर मी गेले म्हटल्या आणि मला माफ करा मी बोलले, "आई आणि जरी मला यायला जमलं नाही तरी मला माफ करा. पण मी जर लवकर आले तर मी येणारच. एकादशी आहे तर मी येणारच आणि तुम्ही ही जुळवून आणलेलं आहे की माझी म्हणजे येण्याची इच्छा आहे का नाही तुम्ही बघत असाल तर मी येणार. लवकर फक्त मला तिथून निघू द्या, मी येणार." असं मी बोलले म्हणल्या. असं काही नव्हतं की काही म्हणजे खूप जास्त आईंच्या जवळ आले होते, असं काही नव्हतं. पण तरीसुद्धा मी बोलले आणि मग आले म्हटलं आणि रविवारी कार्यक्रमाला गेले. तुम्हाला सांगू म्हणतात खरंच इतकी 3-3 3.5 जी उपासना होती म्हणतात, त्या उपासनेचं फळ असेल. मी ह्या 3-3.5 महिन्यात मी काही आईंकडे मागितलं नव्हतं. का तर मी फक्त त्या बायकांच्या शब्दाखातर चाललेले होते. तर आईंकडं काही मागायचा प्रश्नच येत नव्हता. मी पाया पडायची आणि निघून यायची. पण त्या दिवशी मी बोलले आणि रविवारी म्हणतात मी ज्यावेळेला लग्नाला गेले, इतकं समाधान वाटलं म्हणतात त्या लग्नात आणि म्हणजे जे पण लोक भेटले ते सगळे चांगले भेटले. ज्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांनी खूप चांगल्या रीतीनं मला ट्रीट केलं तिथं आणि खूप चांगला मान-सन्मान पण दिला. तिथं गेल्यावर असं वाटलं नाही की मी एक विमा एजंट आहे आणि खूप चांगल्या लोकांशी पण त्यांनी ओळखी करून दिल्या माझ्या. म्हणजे स्वतःच्या मुलीचं लग्न असूनसुद्धा त्यांनी माझ्या ओळखी म्हणजे मी खूप लांबची गोष्ट आहे. तर त्यांनी तरीसुद्धा माझ्याकडं 5-6 बायकांशी माझी ओळख करून दिल्या.
त्यांच्याशी बोलल्यावर एक वेगळी पॉझिटिव्हिटी वाटली त्या बायकांशी आणि खूप चांगलं त्यांचा नंबर वगैरे घेतले मी आणि तो कार्यक्रम इतका सुंदर गेला माझ्यासाठी. 1 वर्षभरात मला असा कधीही अनुभव आला नव्हता. पण त्या दिवशी आला आणि मी येताना आणि बरोबर मी 5:30ला तिथून निघाले म्हटलं. मला येताना असं वाटलं का तर मी जास्त वेळ थांबायची कुठल्याही कार्यक्रमांमध्ये का तर ओळखी आपल्या चांगल्या झाल्या पाहिजेत, माणसांशी बोललं गेलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून. तर 5:30ला मी तिथून ज्यावेळेला निघाले म्हणल्या काकूंची वगैरे भेट घेतली. जवळजवळ तब्बल 12-13 बायकांच्या बरोबर माझं बोलणं झालेलं होतं त्या दिवशी. कॉन्टॅक्ट नंबर तेवढे घेतलेले होते. परत भेटूया असं पण झालेलं होतं आणि खूप चांगल्या रीतीनं तिथं वागणूक मिळाली. तर म्हणल्या खूप भारी वाटलं मला आणि मी येता येता विचार केला, खरंच आई आणि तुम्हीच हे घडवून आणलं ना, असं मी गाडीवर स्वतःशीच बोलायला लागले आणि खूप समाधानानं घरी आले त्या दिवशी. आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात, मी ज्या वेळेला घरी आले तर माझ्या मुलीनं खीर करून ठेवलेली होती म्हणतात. मला आश्चर्य वाटलं की माझी वाट बघत बसणारे लोक पण त्या दिवशी तिनं खीर केलेली होती म्हणतात शेवयांची. आणि मी आले घरी आणि हातपाय धुवायला गेले तर ती बोलली, आई आणि खीर केली आहे खा. तर मला आश्चर्य वाटलं की मी म्हटलं कसं काय, तर नाही गं मला पण भूक लागलेली होती मग मी खीर बनवली. आजी म्हटली तू खीर बनवतेस का, तर मी बनवली मग मी तुझ्यासाठी काढून ठेवले खा हां. आणि मला असं वाटलं की आईंनी आल्याला प्रसाद पण दिला का काय गोड. त्या दिवशी पण मला खूप भारी वाटलं की आल्या आल्या माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी करून ठेवले, नाही तर मी यायची वाट बघतात, मी करून द्यायची वाट बघतात सगळेजण. तर भारी वाटलं. खीर वगैरे खाल्ली आणि वाजले होते म्हणतात 6:15 5 वगैरे अशा दरम्यान झालेलं होतं म्हणतात. मी पटकन आवरलं आणि मी भजनासाठी तयार झाले. म्हटलं माझी मुलगी म्हटली, आई मी पण येऊ का, तू चालली आहेस तर तू दरवेळेला जातेस पण मी कधी म्हणत नाही, पण आता मी फ्री आहे थोडी आत्ता, तर येऊ का तुझ्यासोबत. तर मी म्हटलं चल आणि मग मी मुलीला घेऊन गेले म्हटलं. आणि बरोबर भजनाच्या टाईममध्ये मी गेलेले होते म्हणतात, म्हणजे आधीच 5-10 मिनटं गेलेले होते. आणि मग मला पण भारी वाटलं. काकू पण म्हटल्या बघा मी म्हटलं का नाही की तुमची सेवा पण चुकणार नाही अशी जुळवणी आईंनी करून आणलेली आहे. तर मला पण भारी वाटलं आणि मी गेल्यावर खरंच मी त्या दिवशी पाया पडले आणि माझ्या डोळ्यातून आपसूक पाणी आलं की इतक्या वर्षांनी वर्षभरात पहिल्यांदा मी तुम्हाला मागितलं ह्या 2-3 महिन्यात आणि तुम्ही लगेच माझी ती इच्छा पूर्ण केली. ह्या वर्षभरात एकही कार्यक्रम किंवा एकही हे मला चांगला गेला नव्हता. तर खूप छान वाटलं. आणि त्या दिवशी मी खरंच जी एकादशीची भजनं होती आणि ती भजनं तर इतकी मला आवडली ना, तर खूप सुंदर भजनं झाली म्हणल्या. माझ्या मुलीला माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलीला आवडलं, हे मला खूप भारी वाटलं. आणि मग म्हटल्या तुम्हाला सांगू म्हणतात तर ही गोष्ट खरी आहे की माझ्या मुलीचं आणि माझं बॉन्डिंग अजिबात चांगलं नव्हतं. मला ह्या गोष्टीची फार खंत की ज्या मुलीसाठी मी खूप झटते, ज्या मुलीच्या भवितव्यासाठी खूप झटते, त्या मुलीला कुठंतरी माझी काहीच कदर नाही आहे. खूप सलायची ही गोष्ट. बाकीच्यांच्या गोष्टी बाजूला असतात म्हणतात, नवरा म्हणा, सासू-सासरे वगैरे ह्या गोष्टी खूप बाजूला. पण आपली मुलंसुद्धा ज्यावेळेला आपला तिरस्कार करतात किंवा आपली मुलंसुद्धा आपल्याला ज्यावेळेला की आपण एवढं करूनसुद्धा काही किंमत नाही आहे असं करतात, तर त्यावेळेला ती खूप गोष्ट सलत असते आईवडिलांसाठी म्हणतात आणि माझ्यासाठी ती खूप गोष्ट सलायची कायम म्हणतात. आणि मग त्या दिवशी भजनातून येताना प्रसाद वगैरे घेतला म्हणला आणि राजगिऱ्याचे लाडू होते म्हणतात, मला अजून आठवते. आणि राजगिऱ्याचे लाडू वगैरे घेतले आणि आम्ही दोघी खात गाडीवरून आलो. मला आठवतं आहे असं पहिल्यांदा माझी मुलगी मागं बसून, म्हणजे मागं ती बसायची बऱ्याच वेळेला कुठंतरी जाताना, पण मागं बसून तिनं मला राजगिऱ्याचा लाडू चारलेला होता. आणि त्या दिवशी तिनं मला शेवयात करून खायला घातल्या. तर मला
ही सगळ्यांसाठी छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ती खूप मोठी होती. का तर त्या दिवशी एकादशी होती. खूप चांगला कार्यक्रम तो गेलेला होता आणि माझ्या मुलीनं पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी खायला बनवलेलं होतं. तर ही गोष्ट आईने जुळवून आणली आणि मला तिनं मागं बसून राजगिऱ्याचा लाडू चारला आणि कधीच न विचारणारी मुलगी, की "आई तू जेवलीस का?" किंवा "आई तुला भूक लागली आहे का? आई तू येणार आहेस आता, तुला काही खायला करू का?" तर 8वी-9वीला गेलेली मुलगी, तर मला काहीच किंमत देत नव्हती. तर मला छान वाटलं म्हणलं त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर मी आले घरी, आणि घरी आल्यानंतरसुद्धा म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर मला खूप कंटाळा आलेला होता. खरं सांगते म्हणतात, का तर लिटरली 9 वाजलेले होते आणि खूप कंटाळा आलेला होता. तर थोडंफार जे सकाळी बनवलेलं होतं, मी जायच्या आधी थोडंफार जे सकाळी बनवलेलं होतं ते म्हणजे चपाती, भाजी आणि डाळ वगैरे बनवलेली होती. तर भात वगैरे संध्याकाळचं माझे सासू-सासरे खायचेच नाहीत. तर चपाती, भाजी, डाळ जी बनवलेली होती ती गरम करून त्या दोघांनी खाल्लेली होती. राहिला होता प्रश्न आमच्या तिघांचा. तर आता म्हटलं जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तर माझ्या तर डोक्यात तेच होतं, की जाऊन स्वयंपाक करायचा बापरे आता. आणि 9 वाजले, आलो आम्ही आणि आल्यानंतर माझे मिस्टर येऊन बसलेले होते. मी म्हटलं आता ह्यांनी ओरडणार, की "काय इतका वेळ?" तरी ते बोललेच, "इतका वेळ काय गं, कुठं होता तुम्ही?" त्यांना माहितीच नव्हतं म्हणलं, की सासूबाईंनी सांगितलं नसेल कदाचित. त्यांना बोललेली होती माझी मुलगी म्हटलं, की आम्ही भजनाला जातोय. तर माझी मुलगी बोलली, की "अहो पप्पा, आम्ही भजनाला गेलेलो होतो आणि संध्याकाळी भजन असतं एकादशी दिवशी, तर आम्ही भजनाला गेलेलो होतो." तर बरं ठीक आहे, मग आता काय जेवणाचं काय करायचं काय? तर मी म्हटलं आता करणारच आहे. म्हणजे चपात्या असतील थोड्या, 2-3 चपात्या उरल्या असतील. आता डाळ-भात वगैरे लावते ते. तर आपसूक त्यांच्या तोंडातून गेलं, "आता राहू दे मग, जर असतील चपात्या तर भाजी वगैरे मागवून घेतो मी, नाहीतर मग बाहेर जाऊ." मला पण आता फार कंटाळा आला आहे. माझ्याकडे तेवढा स्टॅमिना नाही आहे आता थांबण्याचा, करेपर्यंत थांबण्याचा. तर येणार असाल तर चला मग दोघी, नाहीतर काहीतरी मागवू. तर माझी मुलगी म्हटली, "बाहेरच जाऊया, बाहेरच जाऊया." तर मला तुम्हाला सांगू म्हणतात, त्याच्या आधी आम्ही दोघं-तिघं मिळून म्हणजे कुठेतरी बाहेर खायला गेलोय. त्याच्या आधी मला असं वाटतंय म्हणतात 8-9 महिन्यापूर्वी, म्हणजे त्या वेळेच्या आधी 8-9 महिन्यापूर्वी कितीही कंटाळून आलं तरी मला ते बडवायलाच लागायचं. कितीही त्रास झाला तरी येऊन करावंच लागायचं. तर मग मला बरं वाटलं म्हणल्या. जाऊन बघितलं 2च चपाती उरलेल्या होत्या. तर 2 चपात्या होत्या. मग मी सासूबाईंना जाऊन सांगितलं, की हे असं-असं म्हणायला लागलेत, की बाहेर तर तुम्ही पण येता का? काहीतरी तुम्ही आता जेवलाय पण तरी पण काही खाणार असला तर थोडंफार खावा. तर त्यांनी म्हटलं, की "नाही, नाही आता काही नाही, आम्ही झोपणार आणि चावी आमच्याकडे असते कायम, तर तुम्ही या नंतर" म्हटले. आणि मग मला पण भारी वाटलं म्हणल्या. तर आम्ही गेलो म्हणला तिघंजण आणि त्या दिवशी म्हणजे बऱ्यापैकी त्या कन्व्हर्सेशन पण जास्त आमचं होत नव्हतं. नवरा-बायकोचं सुद्धा भाषण असं जास्त व्हायचंच नाही. खूप जास्त बोललो नाही, पण तरी पण बऱ्यापैकी बोलणं झालं म्हणल्या. पण मला खूप आश्चर्य वाटलं म्हणल्या, की इतक्या दिवसात आईने कुठेतरी ही जुळवणी करून आणलेली आहे काय, की आम्ही तिघंजण एकत्र आलोय आणि मुलगी नाहीतर रोज मुलीचं तोंड एका बाजूला, ती कायमच फुगलेली असायची माझ्यावर, का मला माहिती नाही म्हणतात. आणि तिचं तोंड एका बाजूला, माझ्या मिस्टरांचं तोंड एका बाजूला, मी माझ्याच कामात. त्यांना काही माझ्याबद्दल काही असलं तरी त्यांना ते रुचायचं नाही, काहीच व्हायचं नाही. तर अशा प्रकारचं होतं म्हणतात. आणि मग त्या दिवशी छान वेळ गेला म्हणल्या हॉटेलमध्ये वगैरे. त्याच्यानंतर आम्ही लाँग ड्राईव्हला गेलो. म्हणजे त्याच्या आधी मला तर वाटतंय म्हणतात 2-4 वर्ष पूर्वी आम्ही कधीतरी गेलो असेल. तर लाँग ड्राईव्हला ह्याने म्हटले चला जाऊन. मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं. खूप भारी वाटला तो दिवस. म्हणजे मला असं वाटलं की आपले दिवस येणार आहेत काय, असं वाटायला लागलं. पण भीती पण एकदम वाटायला लागली. का तर
बऱ्याच गोष्टींमध्ये मी बघितलेलं होतं. थोडंसं चांगलं होतं असं वाटलं, की कुठंतरी बिनसलं जायचं आणि मी खूप शांत शांत राहायला लागलेले होते म्हणतात त्यामुळं. आणि त्या त्या छान गाणी लावलेली होती, आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग मला असं वाटलं आईंचं नामस्मरण करावं. आई मला खूप आजचा दिवस छान गेला हो तुमच्यामुळं, असं मी मनात बोलले आणि त्या गाण्यांमध्ये सुद्धा मी नामस्मरण करायला लागले म्हटलं. आणि नंतर घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्या-उठल्या काकू कायम म्हणायच्या, "सकाळी एक माळ पण करत जावा घरी." तर मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी उठल्या-उठल्या म्हटल्या, सोमवारी पहिल्यांदा एक माळ केली ओम नमः शिवायची म्हटल्या. आणि मी म्हटलं, "फक्त तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि सुखासमाधानाचे दिवस दिसू द्या. पैशानं तुम्ही मला आता म्हणजे सॅटिस्फाईड केलेलं आहे. पैसा आहे, पण मानसिक जो समाधान आपण म्हणतोय, ते घरच्यांकडून, बाहेरच्यांकडून नाही मिळालं तरी चालेल, पण घरच्यांकडून मिळू द्या." आणि माझ्या मुलीला पण म्हटलं, "छान वाटली ना भजनं तुला?" तर ती म्हटली, "हो गं, मस्तच आहेत भजनं." तर मी म्हटलं की "तू पण एक माळ वगैरे करत जा, काकू म्हणतात. येशील काय रविवारचं माझ्यासोबत?" तर माझी मुलगी म्हटली, "बघते बाई, मी काय तुला सांगत नाही तसं कन्फर्म." असं बोलली म्हणला आणि ती निघून गेली. मग मी माझी कामं आवरली वगैरे आणि परत माझ्या रुटीनला लागले म्हणला. अशा पद्धतीने म्हणल्या परत 4-5 महिने हे झालं. त्याच्यामध्ये म्हणल्या ज्या मी लग्नात गेलेले होते, त्यातल्या 7 बायकांची पॉलिसी मला मिळाली म्हणल्या. खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर आणखी भजनातल्या पण दोघींनी आणि परत पॉलिसी माझ्याकडून घेतली. मी आईंचे एवढे आभार मानले, एवढे आभार मानले म्हणल्या, की "आई तुम्ही भरभरून देताय, ह्याला माझीच नजर लागू नये." आणि तुम्हाला सांगू म्हणतात पुढे 1-2 वर्षाची सेवा झाली. त्या सेवेनं इतका आयुष्यात बदल झाला, इतका आयुष्यात बदल झाला म्हणतात. माझी मुलगी नेमाने करायला लागली म्हणतात. आईंची बालोपासना रोज घरी करायला लागली ती म्हणतात. त्या 2 वर्षात मला इतकं आश्चर्य वाटलं. माझ्याबरोबर अधूनमधून भजनाला यायची म्हणतात. आणि म्हणजे दर रविवारी यायची असं नाही, अधूनमधून माझी मैत्रीण भजनाला यायला लागली. आम्ही खरंच आईंच्या वर्गात आलो. मग मला आठवायला लागलं, भगिनींनी मला बोललेल्या होत्या, की भगिनी गोळा करायच्या आहेत तुम्हाला. आणि मग मला असं वाटायला लागलं, अरे आपण कुणालाच नाही सांगितलेलं आजपर्यंत, एवढं जातोय. आणि मग मी आईंचं लॉकेट मागवून घेतलं म्हणल्या आणि आईंचं लॉकेट माझ्या गळ्यात घातलं म्हणल्या, की आई मी ज्यावेळेला कुणाला तरी कन्व्हिन्स करेन, त्यावेळेला माझ्या आई माझ्या जवळ असल्या पाहिजेत. खूप कनेक्ट झाले म्हणतात नंतरच्या 2 वर्षामध्ये. आणि आई माझ्या गळ्यात असल्या पाहिजेत. ज्यावेळेला मी लोकांशी बोलत असेन माझ्या आईंबद्दल, तर त्यावेळेला माझ्या गळ्यात लॉकेट असलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं लॉकेट घेतलं मागवून आणि मी भगिनी गोळा करायला सुरुवात केली म्हणतात. आणि आईंच्या कृपेनं 6 महिन्यात मी जवळजवळ 5 भगिनी तयार केल्या म्हणल्या. आणि काकूंना खूप आनंद वाटला. काकू म्हणल्या, "दिलेला शब्द पाळला हां तुम्ही." तर मी म्हटलं, "मी नाही हो, आईंनी हे करून घेतलं." आणि हे ज्यावेळेला आपण म्हणतोय ना, त्यावेळेला खूप आईंशी कनेक्ट झालेलं असतं असं म्हणतात त्या. तर खूप चांगल्या रीतीनं माझी मुलगी माझ्या जवळ आली म्हणतात. खरं सांगते म्हणतात, मला खूप ह्या गोष्टीची खंत होती आणि आईंच्या मार्गात आल्यामुळं ती माझ्या जवळ आली म्हणतात. तिचा म्हणजे काही-काही गोष्टी असतात म्हणतात, आपण नाही ते सांगू शकत 4 लोकांमध्ये. पण त्या गोष्टींमुळं ती खूप माझ्यापासून लांब गेलेली होती म्हणतात. आणि आई ज्यावेळेला मुलीला वेळ देऊ शकत नाही किंवा इतरांच्यावर सोडून जात्या मुलांना कामासाठी वगैरे, तर त्यावेळेला त्या गोष्टी खूप हे असतात. आपण त्यांच्यासाठीच करत असतोय, पण त्याची जाणीव त्या मुलांना करून द्यावी लागते कोणीतरी म्हणतात. तसं कुणी नव्हतं जाणीव करून देणारं, की तुमच्यासाठीच करायला लागल्या, तुमच्याच प्रपंचासाठी किंवा तुझ्यासाठीच आई करते असं कुणी सांगणारं नव्हतं म्हणतात. मिस्टरांचे माझे रिलेशनसुद्धा खूप खराब झालेले होते म्हणतात. तर ते पण थोडेफार सुधारले, खूपच चांगले सुधारले 2 वर्षात असं नाही म्हणणार म्हणतात मी. ते पण खूप म्हणजे खूपच खराब होते म्हणतात. जवळ-जवळ लिटरली म्हणतात 8-8 दिवस आमचं बोलणंसुद्धा व्हायचं नाही. अशा प्रकारचं होतं म्हणतात. तर ते खूप चांगले सुधारले. म्हणजे आमचं कॉन्व्हर्सेशन वाढलं. अधूनमधून आम्ही कुठेतरी फेरफटका मारायला जायला लागलो. संध्याकाळी जेवल्यानंतर चल बाहेर जाऊया म्हणून आम्ही फिरून यायला लागलो तिथूनच.
असं हे हे आमचं चांगलं झालं म्हणतात. म्हणजे बॉन्डिंग कुठंतरी माझ्या परिवाराचं माझं चांगलं व्हायला लागलेलं आहे, हे आईंनी जाणवून दिलं म्हणतात. आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या होत्या म्हणतात. मानसिक समाधान मला खूप चांगलं मिळायला लागलं आणि मला भीती वाटायची म्हणतात, की हे थोडक्या दिवसाचं नसावं, हे हिरावून कुणी घेऊ नये, कोण हिरावून घेऊ शकावं नाही. आणि म्हणतात बघता बघता आता म्हणतात खूप चांगलं माझं तर मुलीचं शिक्षण छान झालं म्हणतात. 12वीमध्ये खूप चांगले मार्क्स पडले तिला. 87 मार्क्स होते म्हणतात तिला. हे सगळं आईंच्या कृपेवर आणि खूप चांगल्या रीतीनं म्हणतात आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आलो. माझे मिस्टरसुद्धा म्हणतात कधी-कधी आता आईंच्या भजनाला येऊ का म्हणतात. तर अजून तिथं म्हणजे सगळ्या भगिनीच असतात, बंधू कोण नाही आहेत. तर त्यामुळं ते नाही आले तरीसुद्धा घरात सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ ते करायला लागलेले आहेत. माझ्या मुलगी बालोपासना म्हणायला लागली तर ते सोफ्यावर बसून ऐकत असतात बालोपासना. म्हणत नसले तरीसुद्धा ते ऐकत असतात, माझं लक्ष असते म्हणतात. तर ह्या ज्या गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत ते खूप सुंदर बदल झालेले आहेत म्हणतात. आणि असेच सुंदर सुंदर बदल सगळ्यांच्या आयुष्यात येणार. आणि आता मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले म्हणतात किंवा कुठल्याही ह्याला गेले, कुठं व्हिजिट करायला गेले किंवा कुठलेही ओकेशन्स असू देत, कुठलेही आपण काय म्हणतो कार्यक्रम असू देत, तर मी तिथं गेले की अगदी बिनधास्त जाते म्हणतात. मी आईंना सांगते, आई तुम्ही माझ्यासोबत चला आणि हा कार्यक्रम माझ्याकडनं सुंदर करून घ्या. येताना मी अगदी समाधानी असावं त्या कार्यक्रमातनं, असं करा आणि तो होतोय म्हणतात. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडून आली. दोन्ही बदल माझ्या घरातले आणि बाहेरचे जे मानसिक मला असमाधान करत होते वर्षभर, असे जे घटना प्रसंग घडत होते ते सगळे आईंच्या कृपेनं थांबले म्हणतात. तर असे सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.